नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर या टार्गेट सीओच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत. ओके, बघा किती नंबर एपिसोड आपलं आजचं एपिसोड असणार आहे 80. ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी सुरुवात करायचं आहे. पहिल्यापासून 80 पर्यंत एकदम जास्त एमसीक्यू तुम्हाला इथे भेटणार आहे. जे आपलं सिलेबस अपडेट झालेलं आहे सीएचओचा, त्याचा अकॉर्डिंग टू आपण इथे जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू आहे, जे एक्झाममध्ये हुबहू किंवा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्याला भेटू शकते, तसं आपण इथे डिस्कशन चालू आहे. ते पण कसं आहे, एकदम मराठीमध्ये आपलं डिस्कशन इथे चालू आहे. टार्गेट सीएचओ सिरीज आपण नॅशनल हेल्थ मिशनमध्ये अंडरमध्ये येणारे कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची आपलं तयारी चालू आहे. ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर, आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, चला मग आपण सुरू करणार आहे एपिसोड नंबर 80चा. सुरुवातीला काय म्हणते बघा. ओके, गुड न्यूज तुम्हाला काल लास्ट एपिसोडमध्ये दिलं जाईल. ओके, डीएमईआर डीएचएस सीएचओ एम्स कुठे नर्सिंग ऑफिसर व्हायचे तुम्हाला आहे. फक्त एक काय करावं लागेल आपल्यासाठी, फक्त तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. चला मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड 80ची. त्याचं सुरुवातीला काय करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता. शेअर करायचे, तुमचे मित्रमैत्रिणी कोणी नर्सिंग रिलेटेड त्यांना आपली चॅनल रेफर करायचं आहे आणि त्यांना सांगायचं बाबा तुम्ही काय चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबा. ओके, म्हणजे काय आपले व्हिडिओ ज्यावेळी येतील तुम्हाला डायरेक्टली इंटिमेशन भेटणार आहे. मग करा सुरुवात, करूया आपण सुरुवात. किती एपिसोड नंबर 80ची. जे तुम्हाला लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक होमवर्क दिलं. काय होतं क्वेश्चन आपलं, द विंडो पिरियड. ओके, द खिडकीचं पिरियड. बघा, विंडो म्हणजे काय, आपलं खिडकी. विंडो पिरियड इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन व्हिच डिसीज. मला वाटतं आपण विंडो पिरियड बद्दल थोडक्यात अगोदरच बघितलेलं आहे. मग इथं काय म्हणते बघा, द विंडो पिरियडमध्ये जे विंडो पिरियड आहे त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इन व्हिच डिसीज, म्हणजे ह्या खाली दिलेले डिसीज ते इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट नाही, मोस्ट इम्पॉर्टंट कुठली डिसीज आहे असं विचारताय. ट्युबरक्युलोसिस, एचआयव्ही इन्फेक्शन, मलेरिया, मेजल्स. बघा, ह्याचा अगोदर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला विंडो पिरियड म्हणजे काय आपण बघून घेऊया. विंडो विंडो म्हणजे काय, आपलं मराठीमध्ये विंडो म्हणजे खिडकी. विंडो पिरियड म्हणजे काय असतो, विंडो पिरियड म्हणजे काय. ओके, बघा ह्याच्यामध्ये काय असतो, टाइम पिरियड, जे पिरियड आहे जे कुठनं सुरुवात होते आणि कुठं एंड होते. द पिरियड फ्रॉम फ्रॉम कुठनं सुरुवात होते, इन्फेक्शन पासनं. इन्फेक्शन टू कुठेपर्यंत, झिरो. झिरो कन्व्हर्जन. झिरो म्हणजे काय, आपलं ब्लड. झिरो कन्व्हर्जन. अजून काय म्हणू शकतो तुम्ही, झिरो म्हणजे ब्लड. ब्लड म्हणजे काय, प्रेझेंट इन द ब्लड. ते लक्षात आलंय का, ज्यावेळी इन्फेक्शन लागते आपल्याला, इन्फेक्शन होते तेव्हापासनं आपल्या बॉडीमध्ये जे म्हणजे काय त्यांचं जे इन्फेक्शन आहे, जे व्हायरस असो बॅक्टेरिया असो, जे आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, विंडो पिरियड. किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, ऑर. ऑर काय, आपण ज्यावेळी नर्सिंगमध्ये 2 एमसीक्यू यायचे, 2 ह्याला काय म्हणतो त्याला आपले नर्सिंगमध्ये वगैरे आपण एक्झाम दिली त्यांना, आपण तर काय करायचं सगळे आता विचारले विंडो पिरियड 2 मार्कला. आता काय करायचं, टाइम पिरियड फ्रॉम द इन्फेक्शन टू झिरो. परत आवर लिहायचं, तर खाली लिहायचं सेम लिहायचं बरं का. पिरियड बिटवीन काय, पिरियड फ्रॉम इन्फेक्शन टू कुठली, अपिअरन्स ऑफ कुठली, फर्स्ट अँटीबॉडी. फर्स्ट अँटीबॉडी ब्लडमध्ये दिसायला पाहिजे. ओके, ते झालं 2. ओके, आपण 2 मार्काला असंच करायचं, म्हणजे इथं 1 मार्क इथे 1 मार्क, दोन्ही मार्क भेटावा म्हणून. ओके, हे झालं विंडो पिरियड बद्दल आपण बघितलं. विंडो पिरियड काय असते, हे फक्त एवढं लक्षात ठेवा, जे इन्फेक्शन होते पेशंटला, जे पासून ब्लडमध्ये पर्सेंट होईपर्यंत बरं का. सिम्टम्स अपिअर झालं तर ते वेगळं झालं. ओके, काय तुम्ही कॉमेंटमध्ये टाका. ओके, इन्फेक्शन पासनं आणि जे सिम्टम्स अपिअर होते त्याला आपण काय म्हणतो. ओके, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. विंडो पिरियड म्हणजे काय, इन्फेक्शन झालं, आता सिम्टम्स नाही बघायचं आपल्याला, जे आपल्या ब्लडमध्ये, आपलं नाही, जे पेशंटच्या ब्लडमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, प्रेझेंट असायला पाहिजे किंवा फर्स्ट अँटीबॉडी तिथं आपल्याला भेटायला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, विंडो पिरियड म्हणतो. ओके, लक्षात आलं. चला मग काय म्हणतं ह्यांनी, विंडो पिरियड इज मोस्ट इम्पॉर्टंट कुठल्या डिसीजमध्ये असणार आहे, जे असणार आहे आपलं कुठल्या, एचआयव्ही इन्फेक्शनमध्ये. कुठे, एचआयव्ही इन्फेक्शनमध्ये खूप खूप म्हणजे काय, एस्पेशली ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहे विंडो पिरियड. का, समजा इफ द पर्सन, म्हणजे त्यावेळी पेशंट असतो किंवा पर्सन असतो, पर्सनला इन्फेक्टेड झाल्यावर ते पेशंट होतो बरं का. ते पर्सन इज काय झालेलं आहे, त्याला इन्फेक्टेड झालेलं आहे. कशाने, इन्फेक्टेड विथ आपलं काय, एचआयव्ही होत आहे. एचआयव्ही इन्फेक्शनचे पेशंटला झालेलं आहे. पण पण काय, बट अँटीबॉडीज, अँटीबॉडीज पटकन येणार आहे का. आता समजा एचआयव्ही इन्फेक्शन तुम्हाला कुठली तरी निरलस्टिक झाले किंवा काहीतरी म्हणजे प्रिक झाले, मग एचआयव्ही पॉझिटिव्ह पेशंट होता, मग लगेचच आपल्या बॉडीमध्ये आपल्याला अँटीबॉडी भेटणार आहे का, नाही, ते आपल्याला नाही भेटणार. बट अँटीबॉडीज आर नॉट डिटेक्टेड. नॉट डिटेक्टेड बरं का. कशामध्ये, आपलं जे कुठली पण रुटीन काय करू आपण टेस्ट वगैरे केलं तर आपल्याला भेटणार नाहीये टेस्ट. मग आपलं काय, द पर्सन कॅन स्टील काय म्हणू शकतो, ते ट्रान्सपोर्ट करतो. काय, ट्रान्सपोर्ट द
व्हायरस. व्हायरस कोणाला? टू अदर. समजा एक HIV पॉझिटिव्ह पेशंट आहे, आपल्याला काहीतरी प्रिक झालं किंवा इन्फेक्टेड आपण झालेला आहोत, पण आपल्या बॉडीमध्ये ज्याचं अँटीबॉडी लवकर दिसत नाहीये. मग असं आहे का, जे अँटीबॉडी होईपर्यंत म्हणजे जे फर्स्ट अँटीबॉडी दिसेपर्यंत असं नाही की बाबा की माझं इन केस ऑफ जे पेशंटचं इन्फेक्टेड झालेलं आहे त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन असं आपण म्हणू शकत नाहीये. ते काय, जे पेशंट इन्फेक्टेड आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडी नाहीये, तरी पण ते काय दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो, म्हणजे काय ट्रान्सपोर्ट करू शकतो व्हायरस. ओके, म्हणून काय HIV इन्फेक्शनमध्ये ही खूप काय इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली ह्याच्यामध्ये HIV मध्ये काय इम्पॉर्टंट असणार आहे, ते पण कसलं मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे आपलं कुठली विंडो पिरियड. बरं का, ह्याच्यामध्ये विंडो पिरियड किती असतो HIV मध्ये? हां, हे इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. विंडो पिरियड किती असतो ह्याच्यामध्ये HIV मध्ये? HIV मध्ये ही असणार आहे 6 ते 12 वीक. म्हणजे 6 ते 12 वीक पर्यंत तुम्हाला काही भेटणारच नाहीये तिथे. काय फर्स्ट अँटीबॉडीज भेटणार आहे 6 ते 12 वीक. ओके, ते झालं आपलं HIV बद्दल. चला आता काय ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस आपण कसं करतो? ही डायग्नोस बाय द स्पुटम, CB नेट, अजून काय एक्सरे, काय म्हणू शकतो? एक्सरे, एक्सरे, स्पुटम कल्चर. एकदम काय स्पुटम कल्चर विचारलं तर हेच उत्तर द्यायचं तुम्हाला. ड्रग ऑफ चॉईस, ड्रग ऑफ चॉईस, ड्रग ऑफ चॉईस नाही, इन्व्हेस्टिगेशन ऑफ द चॉईस. ओके, हे झालं. त्याच्यानंतर CB नेट. ओके, हां कोणी आहे का? चला मला काय करायचं आहे? CB नेट. CB लास्टला येत नसलेलो काय मी. CB नेटचं तुम्हाला काय करायचं आहे? लॉंग फॉर्म कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, चला आजचं एक कॉमेंट झालं तुमचं, इथे तुम्हाला कॉमेंट करायचं आहे काय CB नेटचं फुल फॉर्म बघू कोणाला माहिती आहे. आणि दुसरं कुठले आहे? हे मलेरिया. तिसरा मलेरिया आपण कसं ब्लड स्मिअर आपण घेतो. ओके, ब्लड स्मिअर घेतो. तुम्ही CHO झाल्यावर तुम्हाला टार्गेट असणार आहे बाबा महिन्याला तुम्ही 15 स्मिअर करायच पाहिजे. तुम्ही 15 असो, आशा 10 करतील, ANM 15 करतील, असं टार्गेट असतात. ओके, हे झालं. त्याच्यानंतर मिजल्स आपण क्लिनिकली डायग्नोस करतो बरं का, क्लिनिकली डायग्नोस. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला IgM अँटीबॉडी भेटतो बरं का, अँटीबॉडी. ओके, ज्यावेळी आफ्टर सिम्टम्स आल्यावर, आफ्टर आपल्याला सिम्टम्स दिसल्यावर. हे झालं मेजल्स पण कॅन्सल, मलेरिया कॅन्सल, ट्युबरक्युलोसिस कॅन्सल. मग आपलं उत्तर राहिलं कुठलं? HIV इन्फेक्शन. ही इम्पॉर्टंट नाही, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये विंडो पिरियड 6 ते 12 वीक होतं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला मग आपलं उत्तर भेटलं का? येस, आपलं उत्तर आहे दुसरा उत्तर एकदम बरोबर. ऑप्शन मधलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. तुम्हाला कमेंट काय करायचं? CB नेटचा फुल फॉर्म. पिरियड हे झालं. द विंडो पिरियड काय? द बिटवीन द इन्फेक्शन आणि डिटेक्टेबल रिझल्ट. ओके, हे झालं. इन्फेक्शन झालं, एक्सपोज इन्फेक्शन 2 to 3 वीक. हे झालं. नेगेटिव्ह टेस्ट, पॉझिटिव्ह फॉल्स नेगेटिव्ह रिझल्ट पण येऊ शकते. ट्रान्समिट. ओके, ट्रान्समिट इन्फेक्शन पॉझिटिव्ह अँटीबॉडी अँटीजन डिटेक्ट व्हायला पाहिजे बरं का. रिपीट हे झालं. हे काय? रिपीट द रिस्क ऑफ द फॉल्स रेफरन्स इम्पॉर्टंट फॉर द इन्फेक्शन कंट्रोल. ओके, तुम्हाला विंडो पिरियडमध्ये ते काय समजलं पाहिजे. ओके, फक्त इन्फेक्शनपासून जे आपल्या ब्लडमध्ये जेपर्यंत भेटते त्यालाच आपण काय म्हणतो? विंडो पिरियड. खिडकी पिरियड पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. चला काय म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन? FP. FP LMIS आहे. स्टँड्स फॉर, म्हणजे ह्याची फुल फॉर्म विचारताय त्यांनी. PF नाही, FP आहे बरं का. ओके, काय काय दिलेलं ऑप्शनमध्ये? फॅमिली प्लॅनिंग, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, फॅमिली प्लॅनर, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. फक्त याच्यामध्ये काय इथे प्लॅनिंग आहे, इथे प्लॅनर. फॅमिली प्लॅनिंग, लॉजिस्टिक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इथं सर्व्हिस आहे. तर काय दिलं तर गेलं नन ऑफ द अबोव. असं पण नाही होऊ शकतं बरं का, असं पण नाही. नन ऑफ द अबोव असेल तर एकदा त्याची फुल फॉर्म इथे पण नसणार आहे. असं पण करू शकतात. आता खूप हुशार झाले, क्वेश्चन विचारणार आहे पण. चला मग आता आपण काय बघूया? FPLMIS म्हणजे काय? FP काय होतं? LMIS याचे फुल फॉर्म आपल्याला बघायचं आहे. FP म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे. फॅमिली फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली प्लॅनिंग. आता L म्हणजे काय? लॉजिस्टिक्स, लॉजिस्टिक्स, लॉजिस्टिक्स. L झालं M मॅनेजमेंट. I म्हणजे काय? इन्फॉर्मेशन, फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन सिस्टम. बघा, फॅमिली प्लॅनिंग, लॉजिस्टिक्स, मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन सिस्टम. बरं का. बघा ही काय असतं? ही वेब बेस्ड नॅशनल सिस्टम आहे बरं का. असं नाही की आपण फक्त जिल्ह्यामध्ये आपण यूज करतो बरं का, आपलं ऑल ओव्हर इंडियामध्ये ही सिस्टम आपण यूज करतो. कुठली? FPLMIS. ओके, कशामध्ये? अंडर नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राममध्ये. नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राममध्ये. ही प्लॅनिंग प्रोग्राममध्ये आपण ही वेबसाईट, ओके, वेब बेस्ड ही नॅशनल सिस्टम आपण
प्लॅनिंग प्रोग्राममध्ये आपण यूज करणार आहोत. ते करतात. ओके, हे झालं आपल्या इंडियामध्ये येतात बरं का, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. ते झालं. अंडर कशामध्ये येतात ही बघा, याच्यामध्ये आपण करणार आहे कशासाठी यूज करतो आपण, यूज टू मॅनेज आणि मॉनिटर. काय मॅनेज करायचं आणि मॉनिटर करायचं आपल्याला, मॉनिटर. मॉनिटर काय, ते फॅमिली प्लॅनिंगचं जे कॉमोडिटीज येतात सगळे, इथं आपण काय करणार आहे, आपण मॅनेज करणार आहे. जसं आपण इन केस ऑफ तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असेल किंवा तुम्ही बघितलं असेल किती स्टॉक येतात, आपल्याला किती लावावं लागतं. तुम्ही फक्त 10, 1, 2, 3, 1 किंवा 5 बेडेड हॉस्पिटल असो, 10 बेडेड हॉस्पिटल तुम्हाला माहिती असतात ना, हा बाबा एवढी आपल्याला 10 बेड आहे म्हणजे एवढी आपल्याला काय काय लागणार आहे. केस ऑफ गव्हर्नमेंट असेल तर आपल्याला IV सेट किती लागतो, अंदाजे काय काय लागतो, मेडिसिन काय काय लागतं, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. हे सगळं काय म्हणतात त्याला, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमध्ये येतात बरं का. त्याच्यामध्ये आपण कुठली जे फॅमिली प्लॅनिंगच्या कॉमोडिटीज आपण इथे बघणार आहे. ते कॉम्पिटेटिव्ह कशासाठी हे झालं बघा, की ह्याची काय म्हणतात त्याचं पर्पज काय, हे कशासाठी आणलं गव्हर्नमेंटने, पर्पज. ओके, गव्हर्नमेंटमध्ये काहीतरी आलं ना, त्याचं काहीतरी पर्पज 100% असतात. बिना पर्पजचे काहीच नसते इथे आपल्याला. ओके, पर्पज हे कशासाठी, टू एन्श्युअर, काय एन्श्युअर करायचं आहे, टू एन्श्युअर कंटिन्यूअस अवेलेबिलिटी. म्हणजे कंटिन्यू अवेलेबल असायला पाहिजे. असं नाही की बाबा आपल्याकडे कॉन्टॅक्टच नाही आहे, किती 2 महिने झालं, मग असं होऊ शकतं का, असं नाही व्हायला पाहिजे. टू एन्श्युअर द कंटिन्युटी अवेलेबिलिटी म्हणजे कंटिन्युअली आपल्याकडे अवेलेबिलिटी असायला पाहिजे. कुठली पण कॉन्ट्रासेप्शन असो, ओके, IUCD असो किंवा IUCD, डंपा, छाया, कुठली पण असो, ओके, सगळी अवेलेबिलिटी आपल्याकडे असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं दिसणार आहे बरं का. हे झालं. आणि अजून काय, टू प्रिव्हेंट स्टॉकआउट. ते स्टॉकआउट कमी करण्यासाठी, टू प्रिव्हेंट स्टॉकआउट. किंवा असं पण नाही व्हायला पाहिजे की भरपूर आहे आपल्याकडे, म्हणजे आपल्याला पडलेलं आहे कुठेतरी कोपऱ्यात, आपल्याला माहितीच नाही आहे. ओके, एक बॉक्स असा आहे छायाचे किंवा डब्बाचे इंजेक्शन कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडलेले, आपल्याला माहितीच नाहीये. मग हे सगळे आपल्याला एक लॉजिस्टिकमध्ये एंटर करावं लागेल. हा बाबा चेकलिस्ट सारखं आहे. ओके, जे आपण नोट करून ठेवतो, हा एवढी यूज झालं, एवढी रिमेनिंग झालं, असं पद्धतीचे त्यासाठी. आणि अजून काय, इम्प्रूव्ह इम्प्रूव्ह सप्लाय चेन, इम्प्रूव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंट, ह्याच्यासाठी आपण ही यूज करतो. ओके, चला, कम्युनिटीज म्हणजे काय काय येणार, सगळे जे आपलं फॅमिली प्लॅनिंगमध्ये येतात इंडियामध्ये. ओके, कुठली म्हणू शकतो तुम्ही, सॉरी एम झालं का ते, कॉन्डम असो, ओके, कॉन्डम, IUD म्हणजे इंट्रायुटरल डिव्हाइसेस, OCP ओरल पिल्स आणि इमर्जन्सी पिल्स, डंपा इंजेक्शन म्हणा, डंपा, ओके, छाया, ओके, अजून काय, हां, प्रेग्नन्सी किट पण ह्याच्यामध्ये येतात बरं का, प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी टेस्ट किट म्हणा आपण म्हणूया. हे झालं, ते सगळे ह्याच्यामध्येच येतं. म्हणजे जे कॉम्युनिटीज येणार आहे फॅमिली प्लॅनिंग सगळं इथे आपल्याला भेटणार आहे. ओके, चला, एवढं आपण बघितलं FPLMIS बद्दल. चला, त्याची फुल फॉर्म कुठे आहे आपल्याला, आपण जस्ट बघितलं काय, फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. चला आपण बघूया काय म्हणते बघा. तिसरा, फॅमिली प्लॅनिंग एकदम बरोबर, लॉजिस्टिक मॅनेजमेंट एकदम बरोबर, इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस होते का, नाही हे होतं, मग हे झालं कॅन्सल. चला, फॅमिली प्लॅनिंग प्लॅनर आहे, मग हे पण कॅन्सल. आता राहिलं कुठला, फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, एकदम बरोबर आहे का, यस, ही आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेले. ओके, चला, मग आपण काय नेक्स्ट काय आहे का आपल्याकडे, स्लाइड आहे बरं का. त्यावेळी पण मी अजून एक सांगतो बरं का, एक एक स्लाइड कशासाठी, तुम्हाला अट्रॅक्शन होण्यासाठी, म्हणजे काय, थोडं हे वगैरे आले ना, थोडे काय म्हणतात त्याला, अट्रॅक्शन सिकिंग, त्याच्यासाठी आणलेलं आहे बरं का हे मॅक्झिमम. ओके, कधी कधी माणसाने असं पण होतंय बरं का, असं नाही की आपण सगळ्या माणसाचं आहे, कधी कधी आपलं तुम्हाला पण बोर होतात, आम्हाला पण बोर होतात. ओके, पण आपल्याला बोर व्हायचं नाहीये म्हणून की असं इमेजेस वगैरे आणतो बरं का. ह्याच्यामध्ये काही चुकी असू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे हे सगळं काय AIचं आहे. ओके, ज्याच्यामध्ये बघा AI मध्ये पण आपल्याला सगळं माहिती भेटतं, त्याच्यामध्ये पण जास्त चुकी असतात बरं का. काही इथे असेल तर तुम्हाला एवढी कन्फर्मेटिव्ह नाही म्हणायचं, असं मी लिहून दिलं इथे, हे एकदम परफेक्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये पण कधी कधी चुकू शकतं, असं नाही की माणसांनी काही चुकत नाही बरं का. मग तुम्हाला सांगायची एवढीच आहे, ह्याच्यामध्ये AI मध्ये काही थोडी प्रॉब्लेम असू शकते कधी कधी बरं का. तुम्हाला 100% हा हे उत्तर बरोबर आहे असं मानायचं नाही आहे ह्याच्यामधला, AI मधला बरं का. चला, लॉजिस्टिक मॅनेजमेंट मॅक्झिमम तुम्हाला काय करायचे, बुक रेफरन्स करायचं आहे. बुक रेफरन्स खूप इम्पॉर्टंट. ओके, चला, लॉजिस्टिक मॅनेजमेंट काय हे झालं. त्याच्यामध्ये काय, नो स्टॉक आउट कंडोम्स पिल्स कुठले पण असं नाही ठेवायचे. कशासाठी, मेल कंडोम ओरल पिल हे सगळं आपलं बघितलं आपण, डॉक्युमेंट डिस्ट्रिक्ट. ओके, ही लेवल असते बरं का. सब सेंटर, त्याच्यावर PHC वरती तालुका डिस्ट्रिक्ट, असं ही एक फ्लो असणार आहे ह्याच्यावरती बरं का. कोणी कोणी ANM कडे असतात, स्टाफ नर्स PHC मध्ये वगैरे, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिस सगळे ही यूज करतात. ओके, हे झालं फॅमिली प्लॅनिंगचं कुठली FPLMIS बद्दल. चला, मग आपण आता करूया नेक्स्ट MCQ कडे आपण मारूया कळते. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन बरं का, इजी क्वेश्चन आहे.
द टॉप ऑफ द म्हणजे सिंगल लाईनर आहे म्हणजे इजी समजायचं का, द टॉप ऑफ द हेल्थ स्पेक्ट्रम. बघा हेल्थ स्पेक्ट्रम मध्ये टॉपला काय आहे असं विचारतंय त्यांनी. ओके, ते पण कसे हेल्थ स्पेक्ट्रम मध्ये बरं का. मग पॉझिटिव्ह हेल्थ दिलेलं आहे आणि बेटर हेल्थ दिलेलं आहे, सिव्हिअर इलनेस दिलेलं आहे आणि डेथ दिलेलं आहे बरं का. आपल्याला काय करावं लागेल, पहिलं हेल्थ स्पेक्ट्रम म्हणजे काय ते बघावं लागेल, त्याच्यामध्ये काय काय असतं ऑर्डर ते पण बघावं लागेल बरं का. हेल्थ स्पेक्ट्रम वाटतं तुम्ही कम्युनिटीमध्ये वाचला असेल. हेल्थ स्पेक्ट्रम, हेल्थ स्पेक्ट्रम आपल्याला बघायचं. हे काय एक मॉडेल आहे हेल्थची, मॉडेल ऑफ हेल्थ किंवा हेल्थ मॉडेल आहे काय, हेल्थ मॉडेल आहे बरं का. ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बरं का. हे झालं एकदम नॉर्मल फंडा. एक लाईन मारूया. ओके, आपण असंच लिहून घ्यायचं. आपण असं करूया. ते झालं. ओके, बघा आपल्याला काय लक्ष ठेवायचं आहे, हे झालं पॉझिटिव्ह बद्दल. ओके, हे पॉझिटिव्ह बघायचं, इकडे खाली निगेटिव्ह बघायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये जे आपल्याला ट्रिक काय लक्षात ठेवायचं आहे, ते खालचं UMST, MST माहिती आहे ना, क्रिकेटमधलं महेंद्रसिंग धोनी, हे लक्षात ठेवायचं. UMS झालं त्याच्यामधलं, आणि इथे BBF काय लक्षात ठेवायचं आहे, BBF तीनच झालं ना, BBF. चला पहिलं MSD कडे जाऊया, कारण खूप लोक क्रिकेटच बघतात बरं का. क्रिकेट एवढं पण नाही बघायचं. ओके, आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या जॉब कडे. ओके, चला हे झालं यू. यू मध्ये काय, अनरिकॉग्नाइज्ड, अनरिकॉग्नाइज्ड, अनरिकॉग्नाइज्ड सिकनेस म्हणजे आपल्याला माहितीच नाही सिकनेस झाले आपल्याला, हे झालं अनरिकॉग्नाइज. त्याच्या नंतर येणार आहे माइल्ड सिकनेस, थोडी सिकनेस झालेला आहे. त्याच्यानंतर कुठली, यस म्हणजे सिव्हिअर सिकनेस, सिकनेस बरं का. नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, शेवटचं काय असणार आहे, डेथ. ही काय लोएस्ट लेवल असणार आहे, लोएस्ट लेवल. मग आता आपल्याला विचारलं काय होतं क्वेश्चन मध्ये, टॉप विचारलं होय. ओके, हे झालं लोएस्ट. आता टॉप आपल्याला बघायचं. चला हेल्थ मध्ये एफ, एफ मध्ये काय, फ्री फ्रॉम, फ्री फ्रॉम, फ्री फ्रॉम स्टडी. कधी होणार आहे तुम्ही, तुम्हाला जॉब लागल्यावर. ओके, चला हे झालं फ्री फ्रॉम सिकनेस, हे झालं. त्याच्यानंतर असणार आहे बेटर हेल्थ, त्याच्यानंतर असणार आहे बेटर हेल्थ. आता राहिला कुठलं, आता असणार आहे पॉझिटिव्ह हेल्थ. पॉझिटिव्ह हेल्थ, ही पॉझिटिव्ह हेल्थ आहे, हे कसं असणार आहे, की टॉप लेवल किंवा टॉप वेल असणार आहे, वेल किंवा लेवल असणार आहे. चला मग आपलं उत्तर भेटलंय का आपल्याला. चला काय म्हणते, द टॉप ऑफ द हेल्थ ऑफ स्पेक्ट्रम मधलं एकदम टॉप काय आहे, पॉझिटिव्ह इथे येणार आहे. असं पद्धतीचं हे जाणार आहे बरं का, असं टॉप, ते असं टॉप करायचं आपल्याला. हे झालं. चला पॉझिटिव्ह हेल्थ होत आहे का, येस पॉझिटिव्ह हेल्थ एकदम टॉप आहे. अजून बघा बेटर हेल्थ काय, हे सेकंड आहे, हे गेलं. आणि सिव्हिअर, सिव्हिअर इकडे आले, सिव्हिअर सिकनेस. आणि डेथ एकदम शेवटचं असणार आहे, हे काय लोएस्ट लेवल आहे, हे झालं लोएस्ट. आणि ही पण निगेटिव्ह मध्ये येत आहे. आणि बेटर हेल्थ ही सेकंड असणार आहे. पहिला जे टॉप मध्ये असणार आहे कुठलं, हे असणार आहे टॉप मध्ये पॉझिटिव्ह हेल्थ. कुठली, पॉझिटिव्ह हेल्थ ही एकदम पहिला असणार आहे कशामध्ये, हेल्थ स्पेक्ट्रम मध्ये. मग आपलं उत्तर कुठली, आपलं उत्तर पहिलं ऑप्शन मधलं पॉझिटिव्ह हेल्थ ही एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, भेटलं का आपलं. चला पॉझिटिव्ह हेल्थ ही काय असणार आहे, एकदम परफेक्ट आन्सर असणार आहे आपलं. ओके, चला आता जाऊया कुठे, नेक्स्ट MCQ कडे आपण मारूया कलटी. याचा अगोदर काय सगळ्यांना माहिती आहे, DMR आणि DHS आणि CHS साठी काय आपण जे झालेलं क्वेश्चन पेपर म्हणजे PYQ आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, पेपर अनालिसिस केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटते बरं का. सगळे शिफ्ट मधलं MCQ आपण कव्हर केलेलं आहे. DMR, DHS आणि CHS पण बघायचे तुम्हाला. म्हणजे बाबा कसे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असं नाही बरं का. PYQ मधलं कुठली पण क्वेश्चन रिपीट होतात. तुम्ही कुठली पण PYQचं बुक वगैरे बघून घ्या. एका ह्याच्यामध्ये किती असतात. ओके, ह्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं होतं, त्या म्हणजे एक्झाममध्ये विचारलं होतं. म्हणजे काय, जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे आपल्याला माहिती असलं पाहिजे, ते सगळे तुम्हाला कव्हर करायचं आहे. कुठली कुठली, DMR, DHS आणि CHS. ओके, प्लेलिस्ट चेक करा, त्यामध्ये तुम्हाला भेटून. नेक्स्ट काय म्हणते बघा, नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटते तुम्हाला मी लास्ट क्लासमध्ये घ्यायला पाहिजे होतं, मी म्हटलं होतं तुम्हाला, पण ह्या क्लासमध्ये बघा काय म्हणते, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. बघा कुठली, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स रेफर्स टू इमोशनल अटॅचमेंट, काय अटॅचमेंट ऑफ अ गर्ल टुवर्ड हर. बघा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स मध्ये म्हणजे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स रेफर करतो कशासाठी, टू इमोशनल अटॅचमेंट ऑफ अ गर्ल, जे गर्लची इमोशनल अटॅचमेंट टुवर्ड कोणाकडे असणार आहे, मदरकडे, ब्रदरकडे, फादरकडे आणि टीचरकडे. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स बघावं लागेल. मी म्हणतो
जे आपण लास्ट जे क्लास होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. कशामध्ये? त्याच्यामध्ये दोन आहे. कुठली कुठली? एक आहे ऑडिपस. कुठली? ऑडिपस कॉम्प्लेक्स. ऑडिपस. अजून कुठली होत आहे? इलेक्ट्रा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये ते म्हणजे फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं बाबा आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया बरं का. ही कॉन्सेप्ट कुठली आहे? बोथ कॉन्सेप्ट बरं का. बोथ कॉन्सेप्ट आर कुठं आहे? पार्ट ऑफ जे आपण कोण फ्लुइड सायकोलॉजिकल म्हणतो सायकोसेक्सुअल बरं का. सायकोसेक्सुअल थेअरी मधलं आहे. तर सायकोसेक्सुअल थेअरी आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं होतं बरं का. हे काय कुठल्या स्टेजमध्ये म्हणजे कुठल्या स्टेजेसमध्ये येणार आहे त्याच्यामधलं आपण लास्ट बघितलं होतं. कुठे आहे? प्रौढ सायको सेक्सुअल स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट. ओव्हरल स्टेज, ॲनल स्टेज, फेलिक स्टेज, लेटेन्सी स्टेज आणि जेनाटल स्टेज. त्याच्यामधलं कुठली जे आपण बघितलं होतं कुठली? ऑडिपस इलेक्ट्रा. बघा इथे लिहिलेलं बघा. ऑडिपस इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स इथे लिहिलेलं आहे. म्हणजे फेलिक स्टेजमध्ये आपल्याला भेटतो. ऑकर इन द फेलिक स्टेजमध्ये. कुठे भेटणार आहे आपल्याला? फेलिक स्टेजमध्ये भेटणार आहे. एज किती? 3 to 6 इयर इथे आपल्याला बघायला भेटते. चला मग आपण काय करूया? एक बघूया. दोन्ही इम्पॉर्टंट आहे बरं का. इथे आपल्याला फक्त इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स विचारले पण मी तुम्हाला एडिपस पण सांगतो बरं का. पहिला आपण काय बघूया? ऑडिपस बघूया. ओडिपस गेलं. सॉरी गेलं हे. हां ते आपण पेज घेऊया. ओडिपस कॉम्प्लेक्स. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचे तुम्हाला? लिहून घ्या. बॉय. इथं बच्चूचा सॉरी काय? बच्चूचा आपल्याला बघायचं. ऑडिपस कॉम्प्लेक्स काय असते बाबा? त्याच्यामध्ये बच्चूचा मेन रोल असणार आहे. ही काय असणार आहे? ते इमोशनल अटॅचमेंट आपण बघणार आहे. जे इमोशनल अटॅचमेंट टू बॉय. ओके. बच्चूचं कुठे असणार आहे? टूवर्ड हिज मदर. आलं का लक्षात? टूवर्ड हिज मदर. पण जे वडिलांकडे कसं असणार आहे? विथ रिव्हलरी. ते काय? रिव्हलरी म्हणजे काय म्हणू शकतो? ऑपोजिट कॅन्डिडेट. ओके. कोण असणार आहे इथे? टूवर्ड हिज फादर. म्हणजे फादरला असं बघतंय की ऑपोजिट कॅन्डिडेट आहे. आपला अपक्ष म्हणजे काय? अपेक्ष उमेदवार काय? अपोजिट उमेदवार आहे असं वाटतं त्या बच्चूला. ते झालं इमोशनल अटॅचमेंट झालं. थोडक्यात काय म्हणू शकतो तुम्ही? अट्रॅक्शन लिहून घ्या. अट्रॅक्शन कोणाकडे असते? बच्चूचे बॉयचं हे असणार आहे मदरकडे. आणि अपोजिशन कॅन्डिडेट कोण असणार आहे? रिव्हल. अपोजिट कॅन्डिडेट कोण असणार आहे? फादर असणार आहे ह्याच्यामध्ये. कशामध्ये? ऑडिपस कॉम्प्लेक्समध्ये. हे झालं ऑडिपस कॉम्प्लेक्स झाला. आता कुठली? इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स राहिला आपला. इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स सेम असणार आहे. फक्त काय बदल करायचा आपल्याला इथे? इमोशनल अटॅचमेंट इथे गर लिहून घ्या. ओके. इमोशनल अटॅचमेंट ऑफ अ गर्ल. ओके. कोणाकडे असणार आहे? गर्ल टूवर्ड हिज फादरकडे असणार आहे. पण त्याच्या वडिलांकडे कसं असणार आहे? विथ रिव्हलरी. ते काय? अपोजिट आता कॅन्डिडेट कोण असणार आहे? इथं असणार आहे हर मदर अपोजिट कॅन्डिडेट असणार आहे. काय म्हणू शकता तुम्ही? अट्रॅक्शन कोणाकडे असणार आहे? बच्चीचं म्हणजे गर्ल चाइल्डची ही असणार आहे फादरकडे. आणि अपोजिट कॅन्डिडेट कोण असणार आहे इथे? म्हणजे रिव्हल कोण असणार आहे इथे? इथे असणार आहे मदर. मला वाटते तुम्हाला लक्षात आलंय बाबा. चला आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे का? येस. आपण फ्लुइड सेक्सुअल ही सायकोसेक्सुअल स्टेज आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितले. ही बघा ऑडिपस कॉम्प्लेक्स ही आहे कुठली इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. बघा कलर पण कसं दिलेलं आहे. इथे पिंक दिले, इथे ब्लू दिलेले. ओके. हे कोणी दिले? फ्रॉडने दिले. पण हे जंक्स दिले बरं का. कधी कधी विचारू शकतो तुम्हाला जंग कॉम्प्लेक्स कोणी दिले? सॉरी जंग कॉम्प्लेक्स नाही, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स कोणी दिले म्हटल्यावर जंग सांगायचे. जंग ही त्यांचं नाव आहे. ओके. बघा ह्याच्यामध्ये काय? बच्चू डिझायर फॉर मदरकडे जागतं आणि अपोजिट कॅन्डिडेट कोण आहे? फादर आहे. हे अनकॉन्शियस लव्ह फॉर अ मदरकडे असते. अनकॉन्शियस जेलसी आणि हॉस्टिलिटी टूवर्ड द फादर. आणि हे काय म्हटलेलं आहे? फिअर ऑफ द पनिशमेंट बाय द फादर. असं वाटतं की आता हनतील मला. म्हणून ते असं असते. आयडेंटिफाय विदिन विथ अ फादर. ओके. आणि लर्न मेल जेंडर रोल आणि डेव्हलप द हे काय? सुपर इगो डेव्हलप होते बच्चूमध्ये. ते मेल बॉय ह्याच्यामध्ये. इकडे काय बघते बघा? बच्चू बघा गर्ल चाइल्ड कुठे? डिझायर फॉर अ फादर आणि अपोजिट कॅन्डिडेट इथे आई असणार आहे. अनकॉन्शियस अट्रॅक्शन टू द फादरकडे आणि जेलेस टुवर्ड द मदर. आणि हे काय? काय? विश फॉर अ फेन. हे झालं आयडेंटिफाय विथ अ मदर. आयडेंटिफाय विथ अ मदर झाला. आणि अडॉप्ट द फिमेल जेंडर रोल इथे डेव्हलप करते आणि डेव्हलप द मोरल व्हॅल्यूज इथे डेव्हलप होणार आहे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्समध्ये. तुम्हाला काय आपल्या एक्झामसाठी एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ऑडिपसमध्ये काय? बॉईज मदर म्हणजे जे बच्चू आहे. ओके. मेल चाइल्ड मदरकडे अट्रॅक्ट होते आणि इलेक्ट्रामध्ये जे गर्ल चाइल्ड आहे जी त्याचं फादरकडे अट्रॅक्ट होते. ही अटॅचमेंट असणार आहे याच्यामध्ये. एवढे लक्षात ठेवलं तरी बस. चला मग आपण जाऊया आपला एमसीक्यू कडे.
काय म्हणते बघा आपलं MCQ. इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स चॅप्टर टू इमोशनली. इलेक्ट्रा म्हणजे आपल्याला काय भेटलंय गर्ल चाइल्ड बद्दल. ओके, कशाकडे टुवर्ड टुवर्ड हर फादर कडे असणार आहे अटॅचमेंट. फादर बघा उत्तर आहे का आपला फादर. टीचर नाही, ब्रदर पण नाही, मदर. मदर हे काय झालं, हे झालं ओडिपस. ओके, मग आपलं उत्तर कुठली, ती ती उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. कुठलं, फादर. चला मग आपलं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ओके, आपण हे पण बघितलंय का, स्लाइड पण आपलं बघायचं झालं. ओके, हे पण झालेलं आहे. आता जाऊया आपण नेक्स्ट MCQ. काय म्हणते क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपलं, द मेन्स्ट्रुअल सायकल इज आर रेग्युलेटेड बाय व्हिच ग्लँड. बघा काय म्हणते, खाली दिलेले मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते रेग्युलेटेड बाय व्हिच ग्लँड. काय काय दिलेलं आपल्याला, थायरॉइड ग्लँड दिलेले, पिट्युटरी ग्लँड दिलेले आणि ॲड्रिनल ग्लँड दिले आणि पॅनक्रियाज. बघा ते आपलं मेन्स्ट्रुअल सायकल आहे. ओके, जे होणार आहे त्याच्यामधले जे हॉर्मोन्स आहे कुठं सिक्रेट होते आणि कुठनं रेग्युलेट होणार आहे आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, चला सगळ्यांना माहिती आहे आपल्या कशामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये किती 4 फेजेस आहे. मग आपल्याला जे होईपर्यंत कंप्लीट होईपर्यंत सायकल जे कुठले हार्मोन होणार आहे आणि कुठनं रिलीज होऊन येणार आहे ते आपल्याला बघावं लागेल ह्याच्यामध्ये. मग आपण चला बघूया मेन्स्ट्रुअल सायकल मधलं हॉर्मोन्स काय, हार्मोनल सायकल आपण बघूया. ओके, इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चनसाठी नाही, आपलं सगळे एक्झामसाठी हॉर्मोनल सायकल आपल्याला बघायचं आहे इथे. बरं का, आपल्याला किती इथे 5 हार्मोन आपल्याला भेटणार आहे. जे पहिलं भेटतो कुठली, GnRH. ह्याला आपण काय म्हणतो, गोनाडोट्रोपिन. बरं का, जे आपण कुठली पण क्वेश्चन बघताना आपण काय थोडी डीप मध्ये जातो. बरं का, जे आजचं किंवा पुढच्या एक्झामसाठी कुठे पण आपल्याला फायदा होऊ शकतो. असं नाही की ही आपण बघतोय हे वेस्ट आहे, असं कधीच नाही होणार. ओके, गोनाडोट्रोपिन काय, रिलीजिंग हार्मोन. ट्रोपिन रिलीजिंग हार्मोन ह्याचं नाव आहे. बरं का, हे फुलफॉर्म पण विचारू शकता, असं नाही. हे झालं GnRH. ही कुठनं रिलीज होणार आहे. ओके, आपण एवढंच लिहितोय, RL लिहितो मी. ओके, रिलीज बाय कुठनं, ही होणार आहे हायपोथॅलॅमस मधनं. हायपोथॅलॅमस मधनं होणार आहे. ओके, हे झालं. मग हे कशासाठी काम, म्हणजे काय काम करतो, रेस्पॉन्सिबल फॉर द काय, गोनाड्स डेव्हलपमेंट. गोनाड्स डेव्हलपमेंटसाठी ही रेस्पॉन्सिबल असणार आहे. कुठली, आपलं GnRH एक आपण बघितलं. ऑप्शनमध्ये काय आहे का, नाही. चला दुसरा बघूया, दुसरा कुठले असणार आहे, FSH. बरं का, ही हार्मोन काय काय काम असतं FSH बद्दल पण बघून घ्या. ठीक आहे, हे रिलीज बाय कोण, हे रिलीज करणार आहे एंटेरियर नाही, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. एंटेरियर पिट्युटरी ग्लँड इथनं रिलीज होणार आहे. आणि काय काम करतो बाबा, रेस्पॉन्सिबल फॉर काय, आपलं फोलिकल डेव्हलपमेंटसाठी हे काम करणार आहे. कुठली, FSH. ओके, FSH फुल फॉर्म विचारू शकता बरं का, फॉलिकल स्टिम्युलंट हार्मोन. स्टिम्युलंट हार्मोन लक्षात झालं. त्याच्यानंतर रेस्पॉन्सिबल हे आपण बघितलं. ओके, हे ऍक्शन आपण कुठे ऍक्शन करणार आहे, ऍक्शन ऑफ इनर लेयर ऑफ फॉलिकल. इनर लेयर ऑफ फॉलिकल. एवढं आपण बघितलं. हे झालं आपलं 2 हार्मोन. आता जाऊया आपण तिसरा हार्मोन. कुठली, तिसरं आपलं असणार आहे इस्ट्रोजन. कुठली, ट्रोजन. ट्रोजन आपलं हार्मोनकडे आपण बघूया. हे कुठनं रिलीज होणार आहे, हे रिलीज बाय कुठनं, फॉलिकल मधनं रिलीज होणार आहे. ओके, हे कशासाठी लागते आपल्याला, रेस्पॉन्सिबल फॉर कशासाठी, एंडोमेट्रियम ग्रोथसाठी. एंडोमेट्रियम ग्रोथसाठी लागणार आहे कुठली, इस्ट्रोजन. खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ओके, ही पण इम्पॉर्टंट आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर कुठली, GnRH झालं, FSH झालं, इस्ट्रोजन झालं. आता कुठली, आता LH. ओके, लुटिनायझिंग हार्मोन. काय म्हणतो आपण, लुटिनायझिंग हार्मोन. लुटिनायझिंग हार्मोन. ओके, फुल फॉर्म लिहून घ्या, विचारू शकतात. ओके, हे कुठनं रिलीज होणार आहे, ही रिलीज बाय कुठनं होणार आहे, ही पण एंटेरियर पिट्युटरी ग्लँड मधनं रिलीज होणार आहे. ग्लँड मधनं ही रिलीज होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर रिलीज होतं हे झालं. त्याच्यानंतर ही कशासाठी काम, कशासाठी करतो, रेस्पॉन्सिबल फॉर कशासाठी, ओव्युलेशन. रेस्पॉन्सिबल फॉर ओव्युलेशन इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यासोबत अजून कुठली, कॉर्पस लुटियम फॉर्मेशनसाठी पण ही म्हणजे ह्याचं रेस्पॉन्सिबल काम आहे. ओके, एवढं आपण बघितलं. हे आउटर लेयर ऑफ द फॉलिकल वरती काम करतो. म्हणजे काय, ऍक्शन ऑन इनर कुठं होतं, इनर होता आपल्या कशामध्ये, FSH मध्ये. इथे LH आहे, आउटर लेयर ऑफ फॉलिकल. ओके, लक्षात ठेवायचं. आता राहिलं कुठला, आता लास्ट राहिलं आपलं एकच राहिलं ना, प्रोजेस्टेरॉन. मला वाटतं तुम्हाला आपलं उत्तर भेटलं असेल. प्रोजेस्टेरॉन बद्दल आपण बघणार आहे. हे कुठनं रिलीज होणार आहे, रिलीज बाय कुठनं होणार आहे, ही होणार आहे कॉर्पस लुटियम मधनं. कॉर्पस लुटियम मधनं रिलीज होणार आहे. मग त्याचं काम काय बाबा, रेस्पॉन्सिबल फॉर काय, ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या, मेंटेनन्स ऑफ प्रेग्नेन्सी.
मेंटेनन्स मेंटेनन्स ऑफ अ प्रेग्नेन्सी इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. ओके, कुठले प्रोजेस्ट्रॉन हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, ही जे लागते ते काय, मटेरियल सप्लाय म्हणजे काय, न्यूट्रिशन वगैरे ही देणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला आपण बघूया इथले सगळे हार्मोन. मग हे हार्मोनला कुठले कुठले आपल्याला फायदेशीर ठरणार आहे बघा. काय म्हटलंय, पॅनक्रियाज. पॅनक्रियाज कशासाठी, जे आपलं ब्लडमध्ये काय शुगर वगैरे असतो त्याचा कंट्रोल करतो. कसं कसं म्हणजे त्याचं हे रिलीज करणार इन्सुलिन पॅनक्रियाज मधलं, आणि ग्लुकागोन वगैरे हे करून इथलं मेंटेन करतो. हे असणार आहे का, नाही. ॲड्रिनल ग्लँड ही काय रिलीज करतो बाबा, ही रिलीज करतो कॉर्टिझॉल, अड्रेनालाईन अड्रेनालाईन किंवा अल्डोस्टेरॉन काय म्हणू शकतो आपण. सॉरी गेलं काय, अल्डोस्टेरॉन अल्डोस्टेरॉन ओके, ॲड्रेनेस हे सगळे इथे रिलीज करतो ॲड्रेनल ग्लँड. हे झालं. त्याच्यानंतर काय, थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड कसे आहे, हे बघा थायरॉइड ग्लँडमध्ये पण आपलं सायकल काय म्हणू शकतो, म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी, ज्यावेळी हायपो किंवा हायपर थायरॉइड असतो, हायपो किंवा हायपर थायरॉइड असतो त्यावेळी डिफिकल्टी म्हणजे काय थोडी डिस्टर्ब करू शकतो. ओके, ही पण आता नसणार आहे. मग आपलं उत्तर कुठली, दुसरं उत्तर आपलं असणार आहे पिट्युटरी. पिट्युटरी हे कशाला, जे आपलं एफएसएस आणि कुठलं एलएच. बघा एफएसएच कुठं आहे, आपलं एफएसएच बघा रिलीज बाय द अँटेरियर पिट्युटरी ग्लँड मध्ये रिलीज झालंय, आणि एलएच हे पण अँटेरियर पिट्युटरी ग्लँड मध्ये रिलीज झाले. मग हे असणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल इज रेग्युलेटेड बाय व्हिच ग्लँड, हे असणार आहे आपलं दुसरं उत्तर. पिट्युटरी ग्लँड मधनं ही रेग्युलेट होणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मग आपलं उत्तर दुसरा उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. ओके, हे दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमक्यू कडे, काय म्हणता आपण बघूया. सायकल थांबा. हार्मोनल इन्व्हॉल्ड इन द मेन्स्ट्रुअल सायकल बघा काय काय, हायपोथॅलॅमस मध्ये रिलीज जीएनआरएच इथनं होतं. एंटेरियर पिट्युटरी इथं आहेत फॉलिकल डेव्हलपमेंटसाठी. एफएसएच ही काम करतो इनिबिशन बघा. ओके, ओरी झालं इस्ट्रोजन. सगळे मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल आहे. ओके, कुठली कुठली फेस आहे, मेन्स्ट्रुअल फेस, फॉलिक्युलर फेस, ओव्हुलेशन. ओके, टोटल फेस. ओव्हुलेशन बद्दल खूप विचारतात, ओव्हुलेशन कसं कॅल्क्युलेशन वगैरे करायचं तुम्हाला बघून घ्यायचं आहे. ओके, चला आता आपण जाऊया नेक्स्ट एमक्यू कडे, काय म्हणता आपण बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. अँटीडॉट ऑफ निओस्टिग्माइन. निओस्टिग्माइनचा अँटीडॉट विचारताय. ऑप्शन मध्ये दिले नलक्झॉन, हे काय, एब्रॉक्झोमाइन, फिजोस्टिग्माइन, नन ऑफ द अबो. म्हणजे खाली दिलेले कुठले पण नाही बघा. नलक्झॉन दिले, डेब्रॉक्झोमाइन दिले, आणि फिजोस्टिग्माइन दिले. मग आपल्याला बघावं लागेल निओस्टिग्माइनचा अँटीडॉट. बघा पहिला निओस्टिग्माइन बद्दल आपण थोडक्यात बघूया. निओस्टिग्माइन इम्पॉर्टंट ट्रिक आहे. निओस्टिग्माइन कुठले ड्रग आहे, क्लासिफिकेशन कुठले येते, हे असणार आहे आपलं कोलिनर्जिक ड्रग. कोलिनर्जिक ड्रग असणार आहे, कोलिनर्जिक. ओके, बघा ह्याच्यामध्ये कोलिनर्जिक मध्ये पण दोन प्रकार येते, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट बरं का. त्याच्यामधलं आपण बघा ही इनडायरेक्ट मधलं आहे. इनडायरेक्ट इनडायरेक्ट काय म्हणू शकतो, इनडायरेक्ट ऍक्टिंग ड्रग मधलं बरं का. त्याच्यामध्ये पण परत बघायला हे कसं, ही काय करतो, इनहिबिट करतो. कशाला, इनहिबिट द आपली ऍसिटाईल ऍसिटाईल किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, कोलेस्ट्रेन्स काय म्हणू शकतो आपण. स्पेलिंग चुकला आपलं. कोलेनेस यंदाच लिहिलं नव्हतं आपण. ओके, इनहिबिट करतो. ओके, कशाला, ऍसिटाईल किंवा किंवा ऍसिटाईल म्हणून टाका. ओके, याला काय करतो, इनहिबिट करतो म्हणजे काय, ब्लॉक करतो. बघा ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतो. एक असणार आहे बघा रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सेबल. आपल्याला रिव्हर्सेबल द्यायचं का इरिव्हर्सेबल, आपल्याला इरिव्हर्सेबल द्यायचं. ओके, त्याच्यामध्ये कुठले, रिव्हर्सेबल रिव्हर्सेबल आणि दुसरं असणार आहे इरिव्हर्सेबल. रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सेबल त्याच्यामध्ये कुठली, हे असणार आहे लिपिड सोल्युबल. कसं असणार आहे, हे असणार आहे लिपिड सोल्युबल. ह्याच्यामधलं एक्झाम्पल कुठले असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे फिजोस्टिग्माइन. कुठला, फिजोस्टिग्माइन ह्याच्यामधलंच आहे बरं का. हे झालं. आणि इरिव्हर्सल मध्ये कसं, हे वॉटर सोल्युबल असतो, वॉटर सोल्युबल असणार आहे. ह्याच्यामधलं एक्झाम्पल कुठली ठेवायचे तुम्हाला, त्याच्यामध्ये पेन लक्षात ठेवायचे, PEN. ओके, ह्याच्यामध्ये पेन. ओके, पी म्हणजे काय, ही असणार आहे फिजोस्टिग्माइन आहे बरं का. ही असणार आहे पॅरिडोस्टिग्माइन. पॅरिडॉक्झिन नाही, पॅरिडोस्टिग्माइन. हे झालं. त्याच्यानंतर असणार आहे ॲड्रो काय, फोन, ॲड्रोफोनियम. हे झालं. त्याच्यानंतर असणार आहे निओस्टिग्माइन. ओके, ही जे निओस्टिग्माइन आहे हे कसं असणार आहे, ही लॉंग ऍक्टिंग असणार आहे बरं का. लॉंग ऍक्टिंग असणार आहे कुठली, निओस्टिग्माइन. ओके, एवढं आपण बघितलं निओस्टिग्माइन बद्दल. अजून काय, जे निओस्टिग्माइन आहे त्याचे हे ड्रग ऑफ चॉईस आहे बरं का. ड्रग ऑफ चॉईस कशा कशामध्ये, ही ड्रग ऑफ चॉईस होणार आहे 4 डिसीज म्हणजे ह्याचं कंडिशनमध्ये. कुठले, पहिलं असणार आहे मेस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये.
ग्रेव्हिसमध्ये इम्पॉर्टंट आहे बरं का, नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, मेस्थेनिक ग्रेव्हिसमध्ये. आणि पोस्ट पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस, लायटिक इलियसमध्ये. ओके, ज्यावेळी पण आपण ह्याची यूज करतो. एक झालं, त्याच्यानंतर हे 2 झालं. आता तिसरा कुठले असणार आहे? पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जे युरिनरी रिटेन्शन वगैरे असतो, युरिनरी रिटेन्शन ज्यावेळी पण आपण यूज करतो. म्हणजे ओके, हे झालं. त्यानंतर अजून काय? कोब्रा बाईटमध्ये ती यूज करणार आहे. पण ह्याचं अँटीडोट काय असणार आहे? आता समजा हेच आपण जास्त दिलो, मग याचं अँटीडोट काय असणार आहे? याचं अँटीडोट असणार आहे ॲट्रोपिन. आपण ॲट्रोपिन बद्दल प्रिव्हियस क्लासेसमध्ये आपण कम्प्लिटली बघितलेलं आहे. चला, मग ऑप्शनमध्ये काय काय दिलं आहे? अँटीडोट ऑफ निओस्टिग्मिन दिलेलं आहे. चला, पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे? नलोक्झोन दिलेलं आहे. ही काय? ही आपण बघितलं होतं. ही काय? अँटीडोट ऑफ कशामध्ये? ओफॉइड पॉइझनिंगमध्ये. म्हणजे काय? ओपीमध्ये ही काय ड्रग ऑफ म्हणजे काय अँटीडॉट होता. ओके, नलोक्झोन झालं. आणि हे असणार आहे का निओस्टिग्मिनचं? नाही. आणि डेप्रोक्झोनमध्ये काय? ही आयरॉन टॉक्झिसिटी म्हणा किंवा पॉइझनिंग वेळी ही आपण अँटीडॉट म्हणून यूज करणार आहे आयरॉनमध्ये बरं का. ही काय? डेफ्रॉक्झामाइन ही असणार आहे का आपलं उत्तर? नाही. आता फिजोस्टिग्मिन ही पण लिपिड सोल्युबल होता, पण कसे रिव्हर्सेबल होता का इरिव्हर्सेबल? इथे बघा, रिव्हर्सेबल होता. रिव्हर्सेबल हे सगळं काय इरिव्हर्सेबल असणार आहे. ओके, हे झालं. काय अजून कुठे गेलं? हे गेलं आपलं. हां, इथे बघा, फिजोस्टिग्मिन हे आहे म्हणजे हे सिमिलर आहे, त्याचं सारखंच सिमिलर असणार आहे. ओके, आपण कधी पण निओस्टिग्मिन वगैरे देताना आपल्याला ॲट्रोपिन देऊनच म्हणजे काय आपल्याला घेऊनच करावं लागेल सगळं, की काय नन ऑफ द अबव. मग आता ॲट्रोपिन आहे का ऑप्शनमध्ये? काय करावं लागेल आपल्याला? ड्रॉप निओस्टिग्मिन विचारले, ह्याचं आपल्याला आपण जस्ट बघितलं बाबा ह्याचा अँटीडोट काय? ॲट्रोपिन आहे. आणि इथे तर दिलंच नाही आहे. आपण काय करू शकते? डायरेक्ट आपण देऊया उत्तर ऑप्शन डी. ठीक आहे, आपलं उत्तर नाही आहे ह्याच्यामध्ये ॲट्रोपिन. मग आपण जाऊया ऑप्शन 4 कडे, नॉन ऑफ द अबो. ओके, चला. काही क्वेरी असेल तर बघा, असं असं पण होऊ शकतं. तुम्हाला काय असेल तर तुम्ही आपल्याला क्वेरी विचारू शकता. हा बाबा सर, काय अँटीडोट ऑफ निओस्टिग्मिन फिजोस्टिग्मिन आहे, आपण काय देऊ शकत नाही. तुम्ही म्हणजे तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही विचारू शकता, आपण बिंदासपणे उत्तर देऊया. ते झालं आपलं उत्तर भेटलं काय? चौथं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यूकडे, काय म्हणते आपण बघूया. स्लाइड नाहीये. चला, आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे, काय म्हणते बघूया. बघा, कुठली सेल आहे? पेग सेल्स आर सीन इन. जे पेग सेल्स आहे आपल्याला कुठे भेटते बाबा बघायला? वजनेमध्ये, उल्वामध्ये, ओव्हरीमध्ये का फॉलोपियन ट्यूब्समध्ये? मग तुम्हाला माहिती आहे का पेग सेल बद्दल? पेग सेल ही खूप इम्पॉर्टंट आहे ड्युरिंग द फर्टिलायझेशन नंतर वगैरे आणि इम्प्लांटेशन मध्ये वगैरे. ओके, चला आपण बघूया काय पेग सेल्स ही काय असणार आहे? त्याला आपण अजून काय म्हणतो? त्याला म्हणतो इंटरसेलेटेड. काय? इनर कॅलेटेड. इथे लिहूया ऑल्सो कॅलेटेड त्याला म्हणतो आपण ह्याला. ओके, हे झालं. याचं लोकेशन कुठं आहे म्हणजे ॲड्रेस कुठं आहे? याचा ॲड्रेस असणार आहे फॉलोपियन ट्यूब याचा कंपोस्ट आहे. कशाची? एग सेलची. बघा, ह्याला ॲड्रेस असा पण लिहू शकता तुम्ही, ओके, अलियास ओव्हिडक्ट असंच म्हणतात ना, फॉलोपियन ट्यूब अलियास ओव्हिडक्ट इथे असणार आहे. ते पण कुठे? लाइनिंग ऑफ एपिथिलियम मध्ये. मध्ये इथं असणार आहे फॉलोपियन ट्यूब मध्ये बरं का. ही कसं असणार आहे? नॉन सिलिएटेड सिक्रेटरी सेल असणार आहे. ओके, ह्याचं काम काय म्हणजे आहेत बाबा फॉलोपियन ट्यूब मध्ये तर आपल्याला दिसले. ओके, फॉलोपियन ट्यूब मध्ये तर आपल्याला दिसले, पण ह्याचं काम काय म्हणजे काहीतरी काम असणार आहे ना. ओके, ही काय करतो? ही काय फ्लुइड सिक्रेट करतो बरं का. सिक्रेट फ्लुइड दॅट. ओके, ते कुठं कुठं मदत होणार आहे ह्याला? ही मदत होणार आहे नरिश्ड म्हणजे एकदम न्यूट्रिशन देणार आहे. कुठे? इथे देणार आहे ओहमला. कधी? जे एग आहे. ओके, फॉलोपियन ट्यूब मध्ये काय होते? एम्पोलमध्ये मोस्ट कॉमन फर्टिलायझेशन वगैरे होतात तिकडे. ओके, जिथं काय होणार आहे? तिथे असल्यावर एगला न्यूट्रिशन देणार आहे. ओके, हे झालं. त्यानंतर अजून काय करतो? सपोर्ट फर्टिलायझेशन. ओके, आणि सपोर्ट अजून काय? सपोर्ट अर्ली एम्ब्रियो बिफोर इट रिचेस. कुठे पोहोचणार आहे? आपल्या ओव्हरीमध्ये पोहोचणार आहे. तेपर्यंत ओव्हरीमध्ये म्हणतो बघा, सॉरी, युट्रसमध्ये. बघा, आपलं मिस्टेक होतच. तुम्ही सांगायचं सर तुम्ही चुकीचं म्हटलंय. ओव्हरीमध्ये कशाला जाणार? इम्प्लांटेशन होणार आहे, इथे जाणार आहे ना. एम्ब्रियो अर्ली सपोर्ट द अर्ली एम्ब्रियो बिफोर इट रिचेस युट्रस.
कारण इम्प्लांटेशन कुठं होणार आहे, इम्प्लांटेशनसाठी बरं का, इम्प्लांटेशनसाठी परत एक कुठे जाणार आहे, युट्रसमध्ये जाणार आहे, अप्पर साईडला जिथंपर्यंत पोहोचत नाहीये, म्हणजे काय म्हणू शकतो, न्यूट्रिशन भेटत नाहीये तेपर्यंत ही पेक्सेल त्याला न्यूट्रिशन देतो. ओके, म्हणजे काय, प्रेग्नन्सी टाइमला म्हणजे त्यावेळी फर्टिलायझेशन टाइमला खूप मदत करणार आहे पेक्सेल. ओके, एवढं लक्षात आलं. चला अजून काय म्हणायचं आहे. ओके, काय तर डिटेल बघा, पेक्सेल्स इन द फॉलोपियन ट्यूबमध्ये याला ओव्हिडक्ट पण म्हणतो. असं पण क्वेश्चन आले की बाबा ओव्हिडक्टचं दुसरा नाव काय आहे, असं पण विचारू शकतो तुम्हाला. स्पेशलाइज्ड सिक्रेटरी सेल दॅट नरिश आणि प्रोटेक्ट द ओवम एग इन द फॉलोपियन ट्यूबमध्ये. हे बघा इथं आहे फॉलोपियन ट्यूब, इथे ओरे हां बरं का, इथे हे काय युट्रसमध्ये इथे होणार आहे. ओके, ते झालं, पेक्सेल इथे असणार आहे. त्याच्यानंतर काय लाईनिंग फॉलोपियन ट्यूब बघा, युट्रस इथे दिलेलं आहे. ठीक आहे, असं असतात. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय आपल्याला इम्पॉर्टंट सिलिएटेड सेल आहे, हे पेक्सेल दिलेलं आहे आपल्याकडे. कशाला लागते फक्त एवढं लक्षात ठेवा, जे आपलं फॉलोपियन ट्यूबमध्ये प्रेझेंट असतो आणि जे एग आहे त्याला कम्प्लिटली म्हणजे काय न्यूट्रिशन वगैरे सगळं देतो आणि धक्का देतो. धक्का देतो म्हणजे काय, जे फॉलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन झालं तिथनं ते इम्प्लांटेशन होण्यासाठी कुठे यावं लागेल, युट्रसमध्ये अप्पर साईडला यावं लागेल. तिथंपर्यंत येण्यासाठी जे मदत पाहिजे, जे सगळं कोण पेक्सेल देणार आहे. चला, पेक्सेल कुठे भेटते आपल्याला, फॉलोपियन ट्यूबमध्ये. वजनामध्ये भेटते का, नाही. युलोमध्ये पण नाही, ओमध्ये पण नाही. मग ही भेटणार आहे आपल्या कुठे, फॉलोपियन ट्यूबमध्ये. मग आपलं उत्तर कुठली, चौथा उत्तर आपल्याला एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता काय नेक्स्ट एमसीक्यू कडे. ओके ओके, नेक्स्ट नाहीये, हे लास्ट असणार आहे. म्हणजे काय, लास्ट होत आहे आपलं एमसीक्यू. हे असणार आहे तुम्हाला काय होमवर्कसाठी. होमवर्क बघा काय म्हणते, गेस्टेशनल एज बघा, द गेस्टेशनल एज ऑफ द फीटस. बघा थोडी चांगली क्वेश्चन आहे बघा. हे काय म्हणतं बघा, द गेस्टेशनल एज ऑफ द फीटस इज अ कॅल्क्युलेटेड फ्रॉम. मला वाटते आपण DMR डेस्टमध्ये PYQ मध्ये वगैरे बघितलेलं आहे, विचारलेला क्वेश्चन होता. मग इथं काय म्हटलेलं आहे, ते गेस्टेशनल एज आहे आपण फीटसचे जे कुठनं म्हणजे सुरुवात कुठनं कॅल्क्युलेशन करतो, डेट ऑफ द कन्सेप्शन वेळ म्हणजे त्या दिवसापासून, डे ऑफ द ओव्युलेशन दिवसापासून, किंवा फर्स्ट डे ऑफ द म्हणजे फर्स्ट डे ऑफ द लास्ट म्हणजे काय, फर्स्ट डे दिवस जे लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलचे, आणि द डे ऑफ इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन कधी होतो कमेंटमध्ये टाका बरं का. 6 to 11 डेज मध्ये होतात. ओके, झालं. ओके, हां कुठे होतात. ओके, ज्याचं एक साईट आहे, जे साईट तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. ओके, अप्पर साईड एवढं माहिती आहे, जे डिटेलमध्ये तुम्हाला कॉमेंट करायचं आहे. हे झालं. कशाबद्दल, गेस्टेशनल एज ऑफ द फीटस इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम. हे उत्तर पण तुम्हाला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये याची उत्तर आपण डिटेलमध्ये बघूया. गेस्टेशनल एज ऑफ द फीटस पण बघूया, आणि आपण अजून एक एज आहे जे पण कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन वगैरे करायचं ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. तेपर्यंत काय करायचं, तुम्हाला सतत तुम्हाला स्टडी करायचं आहे. बघा त्रिशूला आणि ब्रह्मास्त्र सिरीजचं थोडी एपिसोड आहे प्लेलिस्टवरती, तुम्ही ते पण बघू शकता. त्याच्यामध्ये नवीन नवीन तुम्हाला भेटते बघायला, म्हणजे काय शिकायला. ओके, हे झालं. त्याच्यानंतर व्हिडिओला काय करायचे, लाईक करायचे, आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता. आणि जे नर्सिंग रिलेटेड तुमचा मित्रमैत्रिणी कोणी पण असो, आणि स्टुडंट असेल तर ओके, BSc नर्सिंग किंवा JNMचे विद्यार्थी वगैरे असेल त्यांना पण आपली चॅनल शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विचारायचं नाही, आणि त्याच्यासोबत ठीक आहे बेल आयकॉन दाबायला पण विचारायचं नाहीये. मग आपण काय करणार आहे, नेक्स्ट एपिसोडपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही तर क्लास कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. ते त्याच्यासारखं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं स्टडी पण कंटिन्युटी करायचं आहे बरं का. चान्सेस आहे, सगळ्यांना माहिती आहे बरं का. AMR अगोदर DHS आणि नॉर्सेट पण लवकरात येणार आहे बरं का. नॉर्सेट द्यावं लागेल तुम्हाला एम्स पुणेसाठी बरं का. असं नाही की फक्त मी DMR DHS. ओके, सगळे एक्झाम द्यायचे, तुम्हाला जे योग्य वाटते तिथेच तुम्हाला सिलेक्शन काय निवांत ड्युटी करायचं आहे. ओके, चला मग आपण परत भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जे काय काही विचारलं होतं मी क्वेश्चन ते सगळं कॉमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तेपर्यंत अभ्यास करत राहा, डिस्ट्रॅक्ट न होता बरं का. डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं आहे, मला फक्त फोकस करायचं आहे. ओके, चला आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.